Welcome back, students. This is the last lecture of chapter number 7, that are the normal distribution. Normal distribution is also known as the normal probability distribution. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनला नॉर्मल प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन सुद्धा म्हणतात. आत्ता याआधी आपण दोन बघितले, बायनॉमियल अँड द पॉइसन. त्यासारखंच आहे, फक्त यामध्ये नॉर्मल कंडिशन असते. आता नॉर्मल कंडिशन बघा, इट व्हायटल रोल इन अ थेरॉटिकल अँड द अप्लाइड सायन्स. आता हे कुठं याचा रोल आहे, थेरॉटिकल अँड द अप्लाइड सायन्सेस. द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फर्स्ट डिस्कवर बाय द डी मोहिर इन 1733. 1733 डी मोहिर नावाच्या सायंटिस्टने हे काय डिस्कवर केलेलं आहे. इट इज अ लिमिटिंग केस ऑफ अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. देन लॅटर ऑन अप्लाइड इन नॅचरल अँड सोशल सायन्सेस बाय द लॅप्लास. आणि हे जे काही आहे, लॅप्लास सायंटिस्टनी नॅचरल अँड सोशल सायन्सेसमध्ये यूज केलेलं आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ गॉसियन डिस्ट्रीब्युशन कर्व फॉर द होनर ऑफ अ कार्ल फ्रेडरिक गॉस. आता यावरून तुम्हाला कळतं याला गॉसियन डिस्ट्रीब्युशन म्हणतात. आणि गॉसियन डिस्ट्रीब्युशन का म्हणतात, जे काही कार्ल फ्रेडरिक गॉस या सायंटिस्टने याचं डिस्कवरी केलेलं आहे किंवा इन्व्हेन्शन केलेलं आहे, म्हणून आपण काय म्हणतो गॉसियन डिस्ट्रीब्युशन. लेट्स सी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. द कॉमनेस्ट अँड द मोस्ट यूजफुल कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. हे काय कॉमन आणि सगळ्या जगाने ॲक्सेप्ट केलेलं डिस्ट्रीब्युशन आहे. A symmetrical probability distribution where most results are the located in a middle part and few are the spread in a both parts. आता हे असं डिस्ट्रीब्युशन आहे, सगळे रिझल्ट कुठं सेंटरला लोकेटेड होतात आणि काही दोन्ही साईडना. आता हे बघा, या ग्राफमध्ये दिसतंय जो काही मिडल पार्ट आहे, कर्व शेप ग्राफ आहे, त्याचा मिडल सगळ्यात टॉपचा पार्ट आहे. सर्वात जास्त रिझल्ट मिडलमध्ये प्रेझेंट असतात आणि बाकीचे इकडे तिकडे स्प्रेड झालेले असतात. इट हॅज हॅविंग द बेल शेप. मंदिराची घंटी कशी असती तसं त्याचा स्ट्रक्चर आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, इट हॅज अ बेल शेप स्ट्रक्चर. इट कॅन बी एंटायरली डिस्क्राईब बाय द मीन अँड द स्टँडर्ड डिव्हिएशन. हे कशाद्वारे डिस्क्राईब केलेलं आहे, मीन किंवा स्टँडर्ड डिव्हिएशनच्या द्वारे ते डिस्क्राईब केलेलं आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कॅन बी फाउंड प्रॅक्टिकली एव्हरीवेअर्स. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन प्रॅक्टिकली सुद्धा अप्लाय केलं जातं. आता ते कसं आहे बघा, इन अ नेचर, इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल प्रोसेस, सोशल अँड ह्युमन सायन्सेस, इन अ मेनी एव्हरीडे डाटा फॉलोज द अप्रॉक्सिमेटली नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. हे सोशल सायन्सेसमध्ये, नेचरमध्ये, इंजिनिअरिंग किंवा इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये हे प्रॅक्टिकली अप्लाय केलं जातं. मेनी ऑफ एव्हरीडेज सेट ऑफ द फॉलोइंग अप्रॉक्सिमेटली नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आता इंडस्ट्रीमध्ये, नेचरमध्ये किंवा जगामध्ये ज्या काही प्रोसेसेस चालतात सगळ्यामध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशन यूज केलं जातं. आता बघा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय सांगतंय. द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज अ फंक्शन दॅट डिस्क्राईब हाऊ द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल आर डिस्ट्रीब्युटेड. आता यामध्ये फक्त एकच फॉर्म्युला किंवा एकच सेंटेन्स म्हणतो जाईल, हाऊ द व्हॅल्यूज आर डिस्ट्रीब्युटेड. It is a symmetrical distribution where the most of the observation are clustered around the central part and the probability of values are further around the central part. The probability for values away from the mean, the taper and the equally both the direction. एकच महत्त्वाचं आहे, जे काय आहे, it is nothing but the values are the distributed in a central part and the remaining values are the spread out near side of a central part. The function of distribution of many random variable is a symmetrical bell shape curve. आणि जे काही प्रत्येक एक्सपेरिमेंट आहे त्याचं जे काही फंक्शन आहे तुम्ही बेल शेप कर्वमध्ये डिस्क्राईब करू शकतात. आता बघा त्याचा फॉर्म्युला काय आहे, y इज इक्वल टू n divided by sigma upon sigma under root 2 pi e. that are the function of a normal distribution. आता कंडिशन काय आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे बघा. फर्स्ट कंडिशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज लिमिटिंग फॉर्म ऑफ अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. n is a number is indefinitely large.
नायदर पी और क्यू आर द स्मॉल. यामध्ये पी किंवा क्यू स्मॉल राहत नाही, म्हणजे सक्सेस आणि फेल्युअर. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कॅन बी ऑप्टेन बाय द लिमिटिंग फॉर्म ऑफ अ पॉइसन डिस्ट्रीब्युशन. ओके, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे कशापासून मिळवलेलं आहे? लिमिटिंग फॉर्म ऑफ अ पॉइसन डिस्ट्रीब्युशन. द कॉन्स्टंट ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज अ मीन, व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. कॉन्स्टंट ऑफ अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय आहे? कॉन्स्टंट मीन असू शकतो, व्हॅरियन्स असू शकतो किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन कॉन्स्टंट असू शकतं. आता नेक्स्ट आहे नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व. इथपर्यंत तुमचं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन झालं. नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व काय आहे बघा. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन शो बाय द ग्राफिकली. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ग्राफ पेपरवरती तुम्ही ड्रॉ केलं तर एक कर्व भेटतो, त्याला नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व म्हणू शकतात. त्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व सुद्धा म्हणू शकतात, लॅप्लासियन कर्व म्हणू शकतात, गॉसियन कर्व म्हणू शकतात, नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व सुद्धा म्हणू शकतात. द कर्व रिप्रेझेंट सिमेट्रिकली मीन विच इज अ बेल शेप. द सेंट्रल लाईन ऑफ अ राईट साईड अँड द लेफ्ट साईड आर द इक्वल. सिम्पल आहे. हे जे काही कन्सेप्ट यामध्ये दिलेले आहे. इट इज अ सिमेट्रिकली मीन. 50% एरिया इज वन साइड and 50% एरिया इज अदर साइड. द कर्व टचेस टू द एक्स ॲक्सिस. या दोन्ही कर्वच्या जे काही आहे लाईन्स, त्या कर्वच्या लाईन एक्स ॲक्सिसला टच करतात. द हाईट ऑफ कर्व इज अ मॅक्झिमम ॲट अ मीन अँड डिस्ट्रीब्युशन इज अ नॉट अ बाय मॉडल और अ मल्टी मॉडल. हे जे काही डिस्ट्रीब्युशन आहे युनी मॉडल आहे. फक्त एक कर्व बेल शेप ते फॉर्म करतात. The most of value of variables are false in a center. The mean, mode, median are located in the center of a distribution. आता बघा, हे जे काही दोन्ही साईडला आहे असिम्पॉटिक टेल्स. बघा असिम्पॉटिक टेल्स हे जे काही खाली आहे, ही जी काही एक्स लाईन आहे त्या दोन्हींना हे टच करतं आणि सेंट्रलने डॉट डॉटने दिलेलं आहे तिथं सेंट्रल टेंडन्सीज म्हणजे काय मीन, स्टँडर्ड डेव्हिएशन जे काही आहे सेंट्रल पार्टला लोकेटेड झाले असतात. दोन्ही पार्टला 50-50% व्हॅल्यूज डिस्ट्रीब्यूट केलेल्या असतात. प्रॉपर्टीज ऑफ अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. द नॉर्मल कर्व इज अ बेल शेप. नॉर्मल कर्व इज अ सिमेट्रिकल ॲट अ मीन. मीन मोड आर द कोइन्साइड. इट हॅज ओनली वन मोड, unimodal. It is a symmetrical so that the kurtosis and skewness is a 0. The point of inflection is the mean. The maximum ordinance of mean that are the 1 divided by sigma under root 2 pi. The x-axis asymptotic mean never touches to the curve. x-axis never touches to the कर्व म्हणून त्याला असिम्पॉर्टेंट ॲक्सिस असं म्हणलं जातं. फर्स्ट अँड थर्ड क्वारंटाइल हॅव्हिंग द इक्विडिस्टन्स फ्रॉम each other. First and third quartiles having the equidistance from each others. If x and y are the variable are the independent on the normal variable with mean mu1 and the mu2 and the variance sigma 1 square and the sigma 2 square. Then there is sum also. Mean is equal to mu1 plus mu2 and the variance sigma 1 plus sigma 2 and the area of property. एरिया ऑफ प्रॉपर्टी बघा काय आहे, म्हणजे जो काही कर्व आहे त्याची प्रॉपर्टी म्यू मायनस सिग्मा इंटू द म्यू प्लस सिग्मा. म्हणजे हा जो काही एरिया आहे जेव्हा मी कर्व दाखवेल त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. म्यू मायनस सिग्मा म्हणजे काय, म्यू प्लस सिग्मा म्हणजे काय, म्यू 2 सिग्मा म्हणजे काय, म्यू 2 प्लस सिग्मा म्हणजे काय. आता इमॅजिन करा ग्राफ पेपर हा हॉरिझॉन्टल काढलेला आहे. जो काही लेफ्ट साईड आहे तिथं मायनसची व्हॅल्यू आहे म्हणजे काय 0 मायनस सिग्मा 1 सिग्मा 2 सिग्मा 3 सिग्मा आणि राईट साईडला 1 सिग्मा प्लस 2 सिग्मा प्लस 3 सिग्मा अशा व्हॅल्यू आहे. आणि पी म्हणजे काय एरिया. पहिल्याचं काय, पहिलं जे काही क्वारंटाईल आहे किंवा फर्स्ट
जो काही कॉम्प्लेक्स आहे 0 पासून राईट साईड आणि लेफ्ट साईड त्याचा एरिया आहे 0.6826 आणि दुसरं क्वारंटाईल आहे 0 पासून 0.9544 आणि तिसरं क्वारंटाईल आहे 0.9973. लास्ट पॉइंट यामध्ये रिलेशनशिप बिटवीन नॉर्मल कर्व एरिया अँड द स्टँडर्ड डेविएशन. द व्हॅल्यूज ऑफ नॉर्मल कर्व लाईज बिटवीन द लिमिट दॅट द म्यू मायनस 3 सिग्मा टू म्यू प्लस 3 सिग्मा. आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व किंवा नॉर्मल कर्व त्याचा एरिया कुठून आहे बघा, म्यू टू मायनस 3 सिग्मा. म्यू म्हणजे काय तुमचं सेंट्रल टेंडन्सी मीन आणि सिग्मा म्हणजे काय स्टँडर्ड डेव्हिएशन. त्या रिजनला काय म्हणायचं इफेक्टिव्ह रेंज ऑफ अ नॉर्मल कर्व. द इफेक्टिव्ह रेंज डिवायडेड इंटू कॉलम्स ऑन अ राईट साईड, 3 कॉलम्स ऑन अ लेफ्ट साईड फ्रॉम द मीन. इफेक्टिव्ह एरियापासून जे काही राईट साईडला 3 कॉलम आहे आणि लेफ्ट साईडला 3 कॉलम आहे. देस पॉईंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन दॅट आर द 1 सिग्मा 2 सिग्मा अँड 3 सिग्मा. The first and the third quartiles having the equidistance that are the 0.67456. आता हे जे क्वारंटाईल बघा, क्वारंटाईल म्हणजे काय इथं फिगरमध्ये तुम्हाला सांगतो. हे बघा ही जनरल फिगर आहे. आता त्या फिगरमध्ये काय सेंट्रल टेंडन्सी म्यू राईट साईडला 1 सिग्मा त्यानंतर 2 सिग्मा 3 सिग्मा -1 सिग्मा -2 सिग्मा -3 सिग्मा. ओके. आता मी तुम्हाला जे काही सुरुवातीला एरिया सांगितले म्यूज टू 1 सिग्मा अँड म्यूज टू -1 सिग्मा तिचं किती आहे 68.26. हे झालं फर्स्ट क्वारंटाईल. सेकंड क्वारंटाईल म्यू टू 2 सिग्मा अँड म्यू टू 2 सिग्मा त्याचं किती आहे 95.44 एरिया. आणि जो काही आहे म्यू टू 3 सिग्मा अँड म्यू टू -3 सिग्मा त्याचं किती आहे 99.73. असे 3 क्वारंटाईल आहे. फर्स्ट जे क्वारंटाईल आहे त्यामध्ये किती सांगितलं तुम्हाला 68.27. इट इज द ओव्हरऑल क्वार्टर हॅविंग द डिस्ट्रीब्युशन 68 to 68.27. each single quarter having the distribution 34.135. आता सिंगल क्वार्टर म्हणजे काय, आता बघा म्यू टू 1 सिग्मा हे काय आलं सिंगल क्वार्टर आणि ते कसं तुम्हाला भेटेल 68.27 त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. तुम्हाला लगेच सिंगल क्वारंटाईल किंवा सिंगल कॉलम कितीचा आहे ते कळून जाईल. तसंच सेकंड आहे 95.45. ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन इन 95.45 and we get a single quarter either right side or the left side, that is a 47.275. it cover next third quartile 99.73 आणि मग सिंगल क्वारंटाईल तुम्हाला डिफाइन करायचं. Okay, here are we completed the chapter number 7, that are the probability and their theoretical distribution. If you have any problem, comment below section. Thank you.